नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 8 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 8 ऑक्टोबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनांकाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अगदी साधं स्वरूप असं यांचं राहणीमान असतं. खूप काही आधुनिक राहणीमानाकडे यांचा ओढा नसतो. फॅशनकडे सुद्धा यांचा जास्त ओढा दिसत नाही. सोबत फॅशन करतील किंवा नीटनेटका टापटीप व्यवस्थित राहतील. यांचं व्यक्तिमत्व हे थोडं वेगळ्या प्रकारचं असतं. मुळातच या व्यक्तींना लहानपणापासून थोडंसं संघर्षात्मक जीवन जगावं लागतं. आयुष्यात कुठलीही गोष्ट सहजपणे मिळत नाही. इतरांसाठी ज्या गोष्टी अगदी सहज असतात, त्या गोष्टी यांच्यासाठी थोड्याशा कठीण होऊन बसतात. म्हणजेच अगदी जीवनातले जे महत्त्वपूर्ण टप्पे आहेत, शिक्षण पूर्ण होणं, आयुष्यामध्ये स्थावरता येणं, विवाह होणं, संतती होणं किंवा मनाजोगता पैसा असणं, हा प्रकार यांच्यासाठी थोडासा कठीण होऊन बसतो. अर्थात यांना ही सगळी सुख मिळतात, परंतु वेळ निघून गेल्यानंतर. त्यामुळेच बऱ्याच प्रमाणात संघर्ष करत असल्या कारणामुळे खूपच लहान वयामध्ये यांच्यामध्ये मॅच्युरिटी आलेली दिसून येते आणि बहुधा त्याच गुणांमुळे थोडासा कटुपणा यांच्या स्वभावात दिसून येतो. दुनियादारी ज्याला आपण म्हणतो, तो सुद्धा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. मुळात ह्या व्यक्ती प्रॅक्टिकल असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशाप्रकारे इन्व्हेस्ट करायचे आणि कशाप्रकारे त्याची बचत करायची, याचं उत्तम गणित त्यांना जमतं आणि ते सर्वच्या सर्व अनुभवातून आलेलं असतं. म्हणूनच या व्यक्ती थोड्याशा तुम्हाला डिसिप्लिन वाटू शकतील. कुठल्याही गोष्टीमध्ये यांचे जे विचार असतात, हे नेमके असतात, टू द पॉइंट असतात आणि व्यवहारी असतात. पित्याचं सुख यांना थोडंसं कमी मिळतं. पित्यापासून लांब राहणं, पित्याशी न जमणं, पित्याच्या जीवनात आर्थिक चढ-उतार येणं किंवा पित्याचं सुख नसणं, इथपासूनच्या सर्व गोष्टी त्यांना अनुभवास येतात. त्याचमुळे लहानपणापासून संघर्षात्मक जीवन असल्या कारणामुळे कुठल्याही व्यक्तीवरती किंवा वस्तूवरती किंवा परिस्थितीवरती विश्वास हे सहसा लवकर ठेवत नाही, जोपर्यंत त्यांना स्वतःला त्या संदर्भात अनुभव येत नाही तोपर्यंत. तसं पाहिजे झालं तर ह्या ज्या व्यक्ती असतात, ह्या सरळ मार्गी असतात आणि यांचं बौद्धिक सुद्धा खूप चांगलं असतं. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती यांच्यामध्ये खूप चांगली असते आणि जीवनामध्ये भरपूर प्रकारचे अनुभव आल्यामुळे त्यांच्यामध्ये एक पेशन्स आलेला असतो, संयम आलेला असतो, वाट बघण्याची त्यांची तयारी असते. कुठल्याही गोष्टीच्या साठी लवकर खुलून जाणं, अधीरता दाखवणं, झटपट गोष्टी करणं, पटापट करणं, हा भाग यांच्यामध्ये तसा दिसून येत नाही. याचप्रमाणे ह्या व्यक्ती रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं, तर रिलेशनशिपमध्ये सुद्धा फार लवकर येत नाही आणि आलं तर रिलेशनशिपचं सुख मिळणं थोडंसं कधी-कधी कठीण होऊन बसतं. वैवाहिक जीवनामध्ये साधारण अशाच प्रकारचा काहीसा अनुभव येतो. स्त्रियांचा समजा जन्म 8 ऑक्टोबरचा असेल, तर यांच्या बाबतीत सुद्धा पतीचं सुख कमी मिळणं, पतीशी न जमणं, पटणं किंवा पतीला काही आरोग्याचे त्रास असणं, अशा प्रकारचे काही अनुभव त्यांना येतात. एकंदरीत सांगायचं झालं, तर थोडंसं अनुभव घेत पुढे जाणारी ह्या व्यक्ती दिसून येतात. याचप्रमाणे उद्योगधंद्याच्या बाबतीत जरी सांगायचं झालं, तर नोकरी करणं हे जास्त हितावह. नोकरीमध्ये पण तसं पाहिलं, तर लवकर प्रमोशन मिळणं किंवा पटापट पुढे जाणं, हा भाग यांच्यामध्ये तसा दिसून येत नाही. म्हणजे यांच्याबरोबरच ज्या व्यक्ती नोकरीमध्ये लागलेल्या असतात, त्या व्यक्ती पुढे जातात आणि यांच्या बाबतीमध्ये मात्र तशा गोष्टी होतात. बऱ्याच वेळेस ऑफिस पॉलिटिक्स सारख्या काही गोष्टींचा सुद्धा अनुभव येतो. स्वतंत्र उद्योग करणं थोडंसं कठीण असतं किंवा स्वतंत्र उद्योग करणं हे थोडंसं रिस्की होऊ शकतं. जर का कोणाच्या अंडर जर का ह्यांनी काम केलं उद्योगधंद्यामध्ये तर ते चालू शकेल. परंतु स्वतःचा स्वतंत्र उद्योगधंदा हे मोठा होणं हा भाग थोडासा कठीण होऊन बसतो. तसं यांना यांचं जे एकंदरीत यांचं जे डोकं असतं ते आर्थिक बाबतीत खूप चांगलं असतं. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशाप्रकारे अर्न करायचे. परंतु नशिबाची जी साथ असते ती त्यांना ऐन वेळेला मिळत नाही. त्यामुळेच बऱ्याच वेळेस संपूर्ण तयारी असून, संपूर्ण मेहनत करून सुद्धा अपेक्षित यश हे यांना मिळत नाही. त्यामुळे जीवनाकडून हे सर्व बाबतीमध्ये फारसे काही सुखी नसतात. वैराग्य, निवृत्तीची भाषा फार लवकर बोलतात. त्याच्यामुळे यांच्याशी जेव्हा ज्यावेळेस तुम्ही बोलाल, त्यावेळेस सुद्धा जीवनातली कटू सत्य काय असतात, कशा प्रकारच्या असतात, याची जाणीव तुम्हाला लगेच दिसून येईल. आरोग्याच्या संदर्भात हाडांचे विकार, सर्दी पडसे किंवा त्या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता थोडी जास्त असते.
येणारं संपूर्ण जे वर्ष आहे, हे वर्ष तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून नवीन उद्योगधंदे किंवा नोकरीच्या संदर्भात काही चांगल्या संधी तुम्हाला येऊ शकतील. जवळ-जवळ एप्रिल 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 8 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.